स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू या भूमिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहोचली. मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी तिची भूमिका आजही प्रेक्षकांना हवीशी वाटते. पण ज्ञानदाचं शिक्षण किती झालंय, तिची पहिली मालिका कोणती होती हे तुम्हाला माहितीये का? ज्ञानदाचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. तिने कॉमर्समध्ये डिग्री मिळवली. तिला कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली. तेव्हापासूनच तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. नाटकांमध्ये काम करत असतानाच तिने मराठी टेलिव्हिजन विश्वात पाऊल ठेवलं. तिच्या पहिल्या मालिकेचं नाव होतं सख्या रे. 2017 साली कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुयश टिळक, रुची सावर्ण आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत तिने काम केलं होतं. या मालिकेतल्या तिच्या भूमिकेचं नाव वैदही असं होतं. यावेळी ज्ञानदाचं वय फक्त 21 वर्ष होतं. या मालिकेनंतर तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. झी युवावरील जिंदगी नॉट आउट या मालिकेतही ती झळकली होती. तर स्टार प्रवाहावरील शतदा प्रेम करावे या मालिकेत तिला मुख्य भूमिका मिळाली. तर 2020 साली आलेल्या धुरळा सिनेमातही ती झळकली होती. फक्त मराठीपर्यंत सीमित न राहता तिने हिंदी मालिकेतही काम केलंय. 2021 साली तिने स्टार प्लसची शादी मुबारक ही मालिका केली. पण ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतल्या अप्पू या भूमिकेमुळे ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली. खोडकर पण तितकीच प्रेमळ अप्पू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ज्ञानदा सध्या तिचा मी टाइम एन्जॉय करते. आई बाबांसोबत तर कधी मालिकेतल्या कलाकारांसोबत ती ट्रिप्सही एन्जॉय करते. पण तिला पुन्हा एकदा मालिकेत पाहायला चाहते मात्र उत्सुक आहेत. तुम्ही अप्पूला किती मिस करताय आणि तिला पुन्हा एकदा मालिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.